हाय, हॅलो, नमस्कार. कल्पना करा, रात्री 11 वाजता तुम्ही मोबाईल उघडता आणि बँक अकाउंटमध्ये अचानक 5 लाख जमा झालेले दिसतात. तुमची पहिली रिएक्शन काय असेल? आनंद असेल की भीती असेल? कारण पुढच्या क्षणी मनात एक प्रश्न येतो. मला इन्कम टॅक्स नोटीस तर येणार नाही ना? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बँक अकाउंटमध्ये अचानक मोठी रक्कम आली, तर प्रत्येक वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटीस पाठवते का? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. अकाउंटमध्ये मोठी रक्कम आली म्हणजे नोटीस येणारच असं अजिबात नाही. पण त्या पैशांचा सोर्स काय आहे? म्हणजे ते पैसे नेमके कुठून आलेत? हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर हे पैसे तुमचा पगार, लोन, प्रॉपर्टी सेल किंवा कुटुंबाकडून मिळालेली मदत असेल आणि त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील, तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पण जर पैशांचा सोर्स सांगता नाही आला, तर चौकशी होऊ शकते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुख्यतः अशा ट्रान्झॅक्शन्सकडे लक्ष देते, ज्या तुमच्या डिक्लेअर्ड इन्कमशी जुळत नाहीत. म्हणजे तुम्ही जे इन्कम सांगितलेलं आहे बँकेमध्ये त्याच्याशी जर जुळत नसेल, तर तुमची विचारणा ही नक्कीच होऊ शकते. त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोठ्या रकमेचा पुरावा तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून हे डॉक्युमेंट्स नेहमी सुरक्षित ठेवा. पॅन कार्ड, सेल डीड, लोन पेपर्स आणि गिफ्ट डीड योग्य डॉक्युमेंट असतील तर भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त तुमच्या पैशांचा सोर्स स्पष्ट आणि डॉक्युमेंटेड असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बँकिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नॉलेज इज पॉवर.